आज जर बघितलं तर सगळं हे मार्केट जे आहे हे गाडीवाल्यांच्या हातात गेलेले, म्हणजे गाडीवाला ठरवतोय का आपण कोणत्या व्यापाऱ्याकडे माल विकला पाहिजे. शेतकरी सांगतो जा बाबा हे घेऊन जा माझ्या दागोने. कारण एक शोकांतिका अशी वाटते का आपण एखादं पीक 4 महिने 6 महिने वर्षभर आपण त्याला फुलवतो पिकवतो आणि हेच पीक विकायला आपल्याला एक दिवस टाइम नाही. आणि हाच लाखोचा माल विकण्यासाठी आपण एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला सांगतो जा बाबा त्या आडत्याकडे टाक, जा बाबा नाशिकला घेऊन, जा बाबा संगमनेरला घेऊन, जा इकडे घेऊन. शेतकऱ्यांनी सतर्क झालं पाहिजे. आणि ज्या शेतकरी स्वतः उभा असतो तर त्याच्या मालाचं नक्कीच मोल कितीतरी पटीने वाढलेलं असतं. कारण त्याला माहिती आहे आपल्या मालाची क्वालिटी काय आहे. आणि व्यापाऱ्याला माहिती आहे अरे हा शेतकरी हा उभा आहे इथं, तो आपल्या समोर लिलावाला उभा आहे ना, पारदर्शकता ठेवायलाच लागते त्याला. आणि हेच जर गाडीवाल्याजवळ दिलं त्या गाडीवाल्याला काय एवढा वेळ नसतो, तो 10 लोकांचा माल आणतो याच्यामध्ये. आणि मग तो 10 लोकांचा आणतो, तो कोणाकोणाकडे लक्ष देईल, कोणत्या कोणत्या व्यापाऱ्याकडे आडत्या बघल, हे आपण पण जज केलं पाहिजे. आपल्या घरात ठीक आहे एखाद्या माणूस नसेल तर आपण समजू शकतो, पण आपला माल विक्रीला आणताना शेतकऱ्याला मी हेच आव्हान करेल का आपण स्वतः लिलावाला उभं राहिले पाहिजे. आणि लिलावाच्या वेळेस पैसे पट्टी घेऊन पक्की पट्टी घेऊन ती 100% आपली पट्टी कॅशमध्ये चेकमध्ये अथवा RTGS पद्धतीनं ती त्वरित ताब्यात घेतली पाहिजे. 24 तासाच्या आत पेमेंट घेतलं पाहिजे.